जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन जे डबल ई मेन 2025 या परीक्षेसाठी जे विद्यार्थी बसणार आहेत अशा विद्यार्थ्यांच्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं भरण्याचं काम सुरू झालेलं आहे. या कालावधीमध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं काही नियमावलीमध्ये बदल केलेले आहेत. हे बदल विद्यार्थ्यांना माहीत व्हावेत म्हणून ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं भरत असताना या विद्यार्थ्यांना त्या नियमाची माहिती व्हावी, जेणेकरून परीक्षेच्या वेळेस कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. या दृष्टिकोनातून विचार करून नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं काही गाईडलाईन किंवा काही नियमावलीमध्ये बदल केलेले आहेत. हे बदल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण पाहतात यश अकॅडमी. आता यामध्ये सर्वप्रथम नेमका काय बदल केलेला आहे तो आपण इथं बघूया. आता इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की पहिल्यांदा त्यांनी चेंज इन ऑफिशियल वेबसाईट, जी त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे, वेबसाईटमध्ये बदल केलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी हे ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं भरत असताना या वेबसाईटचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. JEE.main.nta.nic.in ही वेबसाईट इथून पुढे तुम्ही वापरामध्ये आणायची आहे आणि रजिस्ट्रेशन स्टार्ट्स फ्रॉम 28 October 2024 and last date of submission of application form is 22 November 2024. तर यामध्ये करेक्शन विंडो जी असणारी आहे ती 3 ते 5 दिवसानंतर म्हणजे 22 नोव्हेंबर नंतर 3 ते 5 दिवसामध्ये ही जी विंडो असणार आहे ती विंडो ओपन होईल. त्यानंतर JEE मेन 2025 सेशन 1 एक्झाम डेट जे असणारे आहे त्या हा कालावधी त्यांनी दिलेला आहे 22 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये सेशन 1 हा होणारा आहे. आता हा जो सेशन 1 असणार आहे तो 2 शिफ्टमध्ये कंडक्ट केला जातो, मॉर्निंग शिफ्ट आणि इव्हिनिंग शिफ्ट. मॉर्निंग शिफ्ट 9 ते 12 असेल आणि इव्हिनिंग शिफ्ट जे असणार आहे ते 3 ते 6 असणारी आहे. त्यानंतर एक्स्ट्रा टाइम फॉर PWD म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटीज किंवा PWBD असं म्हटलंय, पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी. तर या विद्यार्थ्यांच्यासाठी किंवा ॲप्लिकंटसाठी प्रत्येक तासाला 20 मिनिटं हा कालावधी दिलेला आहे. त्यामुळं 3 तासाला जर आपण विचार केला तर एक ॲडिशनल तास तिथं मिळू शकतो. त्यामुळं 3 तासाच्या ऐवजी 4 तास या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळणारे आहेत. आणखीन एक बदल त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा केला आहे तो म्हणजे चेंज इन एक्झाम पॅटर्न. पेपर 1 हा BE आणि BTech साठी PCM ग्रुप असेल आणि त्याचबरोबर पेपर 2A आणि पेपर 2B यामध्ये देखील त्यांनी बदल केलेला आहे. तर आपण फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स पेपर 1 BE BTech साठी काय आहे चेंज तो आपण बघूया. यामध्ये 2 सेक्शन असणार आहेत, सेक्शन A आणि सेक्शन B. सेक्शन ए मध्ये 20 MCQs असणार आहेत, ऑल आर कंपल्सरी. यापूर्वी पण ते 20 MCQs होते, कंपल्सरी होते. परंतु इथे सेक्शन बी मध्ये 5 MCQs असणार आहेत, नो ऑप्शनल क्वेश्चन्स. म्हणजे यापूर्वी 10 MCQs होते, त्यापैकी 5 सोडवायचे होते. इथून पुढे तुम्हाला या परीक्षेपासून मात्र तुम्हाला 5 MCQs असणार आहेत आणि सर्वच्या सर्व तुम्हाला सोडवावे लागणारे आहेत. म्हणजे ऑल MCQs आर कंपल्सरी. आता इथं फिजिक्स 25 MCQs, केमिस्ट्री 25 MCQs, मॅथमॅटिक्स 25 MCQs. त्यामुळे टोटल MCQs 75 असणार आहेत, इच कॅरिंग 4 मार्क्स. आणि इथं टोटल टाइम जो असणार आहे तो 3 तासाचा असणार आहे. त्यामुळे टोटल मार्क्स 300 मार्काची परीक्षा 3 तासामध्ये तुम्हाला द्यायची आहे. आता यामध्ये सगळ्यात नियमावलीमध्ये बदल केला आहे तो यामध्ये आणखीन एक बदल तो महत्त्वाचा आहे की स्कोर टाय ब्रेकिंग पॉलिसी किंवा रूल. जर 2 विद्यार्थ्यांनी स्कोर एकसारखा केला असेल, सेम मार्क्स असतील, तर त्या वेळेस काय केलं जातं तर यापूर्वी ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेला एज फॅक्टर हा विचारात घेतला जात होता. परंतु 2025 पासून मात्र एज फॅक्टर हा त्यांनी काढून टाकलेला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मग आता इथं दोन्ही विद्यार्थ्यांना जर सारखे गुण मिळाले असतील तर
टाय ब्रेक कसा केला जाईल, कोणता क्रायटेरिया वापरला जाईल की ज्याच्या आधारे दोघांपैकी एकाला वरची रँक देण्यामध्ये येईल. तर यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे, सर्वप्रथम आपण काय विचारात घ्यायचं आहे, तर हायर स्कोर इन मॅथमॅटिक्स. म्हणजे जे दोन विद्यार्थी असणार आहे त्या दोन पैकी ज्या विद्यार्थ्याला मॅथमॅटिक्समध्ये चांगले गुण मिळाले, चांगला स्कोर आहे, त्याला वरची रँक द्यायची. पण दोघांचे पण गुण सारखे असतील, स्कोर सारखा असेल, तर मग मात्र तुम्हाला इथं नेक्स्ट स्कोर इन फिजिक्सचा विचार करावा लागेल. आणि इथं जर दोघाही विद्यार्थ्यांना सारखे गुण असतील तर पुन्हा पुढे जावं लागेल. पण दोघांपैकी एकाला जर फिजिक्सला चांगले गुण असतील तर त्याला वरची रँक देण्यामध्ये येईल. पण सारखे गुण असतील त्यामुळे टाय ब्रेक होणार नाही. त्यासाठी यू हॅव टू कन्सिडर नेक्स्ट स्कोर इन केमिस्ट्री. आणि केमिस्ट्रीमध्ये देखील ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क आहे त्याला वरचे रँक मिळेल. पण दोन्ही विद्यार्थ्यांना जर एकसारखे स्कोर असेल, गुण असतील, तर मग मात्र पुढचा विचार करायचा आहे आणि तो म्हणजे लोअर रेशो ऑफ करेक्ट आन्सर्स टू रॉंग आन्सर्स अक्रॉस ऑल सब्जेक्ट्स. म्हणजे मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री या विषयांमध्ये लोअर रेशो ऑफ करेक्ट आन्सर टू रॉंग आन्सर्स हा रेशो काढायचा आणि ज्याचा कमीत कमी रेशो निघेल त्या विद्यार्थ्याला वरची रँक द्यायची. पण इथंही तो टाय ब्रेक झाला नाही. तर मग मात्र इथं पुढं त्यांनी म्हटलेलं आहे की अशा कंडिशनमध्ये सेम रँक फॉर रिमेनिंग ऍप्लिकंट. म्हणजे इथं काही करून टाय ब्रेक होत नसेल तर मग मात्र दोन्ही विद्यार्थ्याला एकच रँक देण्यामध्ये येणारी आहे. त्यामुळं स्कोर टाय ब्रेकिंग पॉलिसी ही या परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असणारी आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेसाठी जे काही नियमावलीमध्ये बदल केलेले आहेत, जे काही गाईडलाईन दिलेल्या आहेत, या सगळ्या तुम्हाला परीक्षा सुरू होण्यापूर्वीच माहीत असाव्यात की जेणेकरून परीक्षा देताना किंवा निकाल लागल्यानंतर काही कन्फ्युजन तुमच्यामध्ये राहणार नाही. धन्यवाद.